आज नंदाताईंनी आणि चंदाताईंनी मिळून आमच्याकडे आज सगळ्या लोणच्याचं घाट आहे. म्हणजे कैरीचं लोणचं बनवतोय, मिरचीचं लोणचं बनवतोय, तसंच कैरीचा मुराब्बा पण बनवतोय. तर हे इथे आता आमचं कैरीचं लोणचं तयार झालंय, दाखवते मी. हे बघा, इथे कैरीचं लोणचं बनवलंय. तर हे कैरीचं लोणचं जे आता ते रेडी झालंय. हे आम्ही 2 किलो कैरीचं लोणचं बनवलं होतं आणि याला मग आम्ही इथला जो रेडीमेड मसाला होता तोच मागवला. रामबंधूचा मसाला तर काही मिळाला नाही आम्हाला, पण इथे दुसऱ्याच कंपनीचा मिळाला. पण छान झालंय, खूप छान झालंय, चवीला पण छान झालंय आणि कलर वगैरे पण छान झालाय. तर ताई, आपण याला किती घेतलं होतं प्रमाण? 1 किलोला बरोबर 1 पॅकेट घेतलं होतं आपण याला. हां, आणि हे 2 किलो होतं, मग 2 किलोचं होतं तर 2 पॅकेट घेतले. आणि तेल किती घेतलं असं? तेल घेतलं त्याला तरी आपण अर्धा किलो, कारण आपल्याला ते जास्त तेल नाही पाहिजे. हां, आपण कमी तेल घेतलं. कमी तेल घेतलंय, अर्धा किलो तेल घेतलंय. आणि आता आम्ही दुसरं बनवतोय, आता मिरचीचं लोणचं बनवतोय. त्याची रेसिपी जे आहे ते ताई सांगतील आता. हे मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे हिरवी मिरची. आम्ही हिरवी मिरचीमध्ये पहिलेच लिंबू आणि थोडंसं हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं मिरचीला पण थोडा आंबटपणा येईल. त्यासाठी हे सगळं पाणी मी त्यामध्ये आधीच टाकून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ताटामध्ये मिरचीच्या लोणच्यासाठी आम्ही यामध्ये मोहरी घेतलेली आहे, त्यानंतर जिरं, शोप, हळद आणि मिरची पावडर, त्यानंतर थोडे मिरे घेतले. हे थोडंसं याच्यामध्ये आम्ही मेथी दाणा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं लवंग आणि मिरे पण घेतलं आहे आणि येथे मीठ घेतलेलं आहे. तर हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपण याच्यामध्ये आता टाकणार आहे. पहिले आता हे सगळं भाजून घेऊया आणि भाजून घेतल्यानंतर मग थोडंसं जाडसर ग्राइंड करून घेऊ आणि नंतर या लोणच्यामध्ये टाकू. त्यासाठी पहिले थोडंसं तेल पण गरम करूया. थोडं गरम करून घेतलेलं आहे. आता हे सगळे मसाले जे आहे थोडे ग्राइंड करून घेऊ. आता आपण हे तेल जे गरम केलेलं होतं ते थोडं थंड होऊ दिलेलं आहे. आता थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मसाले जे घेतलेले होते ते याच्यामध्ये जाडसर बारीक करून घेतलेले आहे आणि आता आपण या तेलामध्ये ते टाकणार आहोत. आणि त्याच्यासोबतच आपण त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि त्यानंतर मिरची पावडर. मिरची पावडर कमी घेतलेली आहे कारण ऑलरेडी मिरची जी आहे ती तिखट असतं, त्याच्यामुळे मिरची थोडी कमी घेतलेली आहे. आणि छान मिक्स केल्यानंतर आता हे छान थंडगार होऊ देऊ आणि नंतर मग आपण मिरचीमध्ये टाकूया. त्यानंतर आम्ही बनवला आहे आंब्याचा मुरब्बा. तर यामध्ये पहिले आम्ही काय केलं आहे, 1 किलो कैरी घेतलेली होती. ती कैरी छानपैकी धुवून घेतली, पुसून घेतली, नंतर छानपैकी सोलून घेतली आणि त्याचा किस काढला. आणि त्यानंतर 1 किलोला 1 किलो असं साखरचं प्रमाण घेतलं. 1 किलो कैरीला 1 किलो साखर घेतली आणि ते दोन्ही मिळून आता ते शिजवलेली जी होती, म्हणजे किसलेली जी कैरी होती ती आणि साखर जी आहे मिक्स केली आणि त्यामध्ये ती छानपैकी शिजवून घेतल्यानंतर त्याला असं छानपैकी असा रंग आलेला आहे. याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि लवंग पण घातलाय आम्ही, छान चव येण्यासाठी. तर आता हा फ्रीज मध्ये राहतो है ना? हा, फ्रीज मध्ये आपण ठेवला तर छानपैकी वर्षभर टिकतो असा छानपैकी. आणि जसं जसा मुरतो तसं तसं छान लागतो चवीला पण. आता हे तेलामध्ये सगळा मसाला जो होता तो मिक्स केलेला आहे आणि हे थंड झालेलं आहे. आणि हा जो मसाला आहे हा सगळा मिरच्यांमध्ये टाकतोय आणि मग व्यवस्थित मिक्स करून मिरचीचं लोणचं जे आहे ते रेडी झालं आहे. आता हे मी त्याच्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवेल आणि मी शक्यतो फ्रीजमध्येच ठेवेल लोणचं. मिरचीच्या लोणच्यामध्ये आपण जे लिंबू घालतो, मीठ घालतो आणि तेल घालतो तेच ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. पण तरी पण खराब नको व्हायला यासाठी मी ते फ्रीजमध्येच ठेवत असते. त्यानंतर एके दिवशी नंदाताईंनी मला जे आहे ते साबुदाणा बटाट्याचे पापड बनवून दिले. खरं तर ते पापड बनवायचं एक मशीन असतं, म्हणजे असं प्रेस करायचं, त्याच्यात पुरी पण बनते, पापड पण बनते तसं. तर ते नव्हतं. मग ताईंनी अशी आयडिया लढवली की त्या असं प्लेटने दाबत होत्या ती लाटी
आणि मग त्याच्यानंतर जे ते असे पापड बनवत होत्या, तर मी पण त्यांना मदत करत होती तिथे. रियांशला बटाट्याचे पापड जे आहेत, उपासाच्या चकल्या वगैरे त्या सगळं काही फार आवडतं. उपास तर काही करत नाही तो, पण त्याला आवडतं. मग ताई बोलल्या की आपण आज आता घरी बनवून बघू. तर आम्ही आता हे बनवून बघितले. तर ताईंनी खूप छान पापड बनवले. अगदी सोपी आणि झटपट रेसिपी होती. तर ताई तुम्हाला सांगितलंच आता रेसिपी कशी होती ते. आणि आमचे छान जे असे पापड तयार झालेले मी दाखवते तुम्हाला. साबुदाण्याचे पापड 1 किलो बटाटे उकडून घेतले आणि त्याच्यामध्ये 1 वाटी प्रमाण साबुदाण्याचं टाकलं. ते असं दोन्ही मिळून एक स्मॅश केलं आणि नंतर त्याच्या असं छोटाले उंडा घेऊन असं प्रेस केले ते पापड. आम्ही असे साबुदाण्याचे पापड वाळत घातलेले. तर ही रेसिपी पूर्ण झाली. बघा, हे आम्ही 1 किलोचे पापड केले होते. ताईंनी जसं तुम्हाला आता मग कशी सांगितलं की कसं प्रमाण होतं ते त्याप्रमाणे, आणि मस्त झाले. तर आता आम्ही हे अशी खिडकीत ठेवले तिथे. इथे आता थोड्या वेळाने बऱ्यापैकी ऊन येतं, भरपूर तापते ही फरशी. तर त्याच्याने हे पापड जे ते छान वाळले पण जातील. आणि आय होप की तुम्हाला जे आमची फॅमिली व्लॉग जो आहे, माझा जो फॅमिली व्लॉग आहे ते आवडत असतील. जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करूनही कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते. तर आमच्या घरचे साधं सिम्पल जे रुटीन आहे, तर आय होप की तुम्हाला आवडत असेल. आणि हा व्हिडिओ इथेच एंड नाही होते, तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, स्किप नका करू. व्हिडिओ अजून चालूच आहे पुढे. त्यानंतर एके दिवशी आम्ही जुडिओमध्ये आलो होतो सगळेजणं, सगळ्यांना शॉपिंग करवण्यासाठी. तर मग तेच इथे दीपक, चंदाताई वगैरे सगळे इथे ते दोघंजणं मुलांचे कपडे बघत होते. सगळ्यांचे कपडे आम्ही इथूनच घेतले त्या दिवशीच. छान कपडे मिळाले. एकाच ठिकाणी सगळ्यांची शॉपिंग झाली आमची. इथे आमची शॉपिंग झाली आणि दीपक बिल करत होता. तरी पण हे बघू दे, ते बघू दे, असं सगळं बायकांचं चालूच राहतं. किती जरी शॉपिंग केली तरी मनच नाही भरत. असं वाटतं अरे हे पण घ्यायचं आहे, ते पण घ्यायचं आहे. तर तेच आमचं सगळं काही चालू होतं. मला तो आवडतो पॅरेट कलर. कोणता आवडला? मला सांग दोघांमध्ये कुठं आवडलं, कोणाचं छान आहे? ग्रीन ऑब्वियसली. तुम्ही द्यायचं आज आता चंदाताई आणि नंदाताईच्या दोघी आहेत त्या गावाला जात आहे. आणि आता तेच आता त्यांची निघण्याची तयारी सुरू आहे. त्यांची ट्रेन आहे इथून शेगावपर्यंतची, आणि ते आता निघतीलच थोड्या वेळात. तर मला आता बिलकुल चांगलं नाही वाटत ते निघताय. तर मला तर फार बोर होणार आहे. परत एकटं इथे राहावं लागेल. मी तर सगळ्यांना खूप जास्त मिस करणार आहे. आता ते सगळे निघाले आहेत आणि खरंच सगळ्यांसोबत 8-10 दिवस कसे गेले काहीच नाही कळलं. बिलकुल वाटत नाही की त्या माझ्या नंदा आहेत आणि ते सगळे चालले आहेत तसं, म्हणजे सासरे चालले आहेत तसं. चंदाताई तर खूप इमोशनल झाल्या होत्या आणि मी पण खूप इमोशनल झाली होती. आणि खूप छान वाटलं मला सगळ्यांसोबत. आणि मी खूप खूप जास्त लकी आहे की मला इतकं छान घर भेटलं आहे. माझ्या घराचे सगळेच लोक खूप छान आहे. माझ्या नंदा, माझे सासरे, माझं दीर, त्याच्यानंतर माझी देराणी आणि दीपक तर आहेच. तर मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की माझं इतकं छान परिवारामध्ये माझं लग्न झालं आहे आणि मी इतक्या छान लोकांसोबत आली आहे. ताईन ते सगळेजणं गेले आता गावाला. दुपारी दीपक त्यांना सोडून आला. त्यांची ट्रेन होती इथून शेगावपर्यंतची. मी आणि रियांश पण जाणार होतो, पण रियांशची आमच्या तब्येत बिघडली आहे. त्याला फिवर होता. मग बाहेर खूप ऊन असल्यामुळे मग आम्ही दोघं काही गेलो नाही. आणि जेव्हा ते सगळेजण निघून गेले, दीपक पण गेला त्यांना सोडायला, आम्हाला दोघांना घरामध्ये बिलकुल पण करमत नव्हतं. खूप असं खाली खाली वाटत होतं. इतकं घर भरलेलं होतं, सगळे जण होते तर. आणि आता एकदमच खाली खाली वाटतंय. तर आता बिलकुलच नाही करमत आहे. तर बघू, मी आणि रियांश पण आता जाऊ 1-2 दिवसांनी नाशिकला. की म्हटलं रियांशला सुट्टी आहे तोपर्यंत जाऊन येईल 4-5 दिवस. आणि आता मी रियांशचे मेडिसिन घ्यायचे होते, तर तेच घ्यायला चाललो आहे. रियांशला अचानकच फीवर आला आहे. त्याला काय माहिती काय झालं आता. ठीक वाटतंय? नाही म्हटलं की ठीक आहे, जरा जाऊन येऊ बाहेर. तिचे मेडिसिन घेणं पण होईल आणि घरात बिलकुलच नव्हतं थांबावंसं वाटत. म्हटलं एक चक्करही मारणं होईल. तर तेच आता चाललो आहे आम्ही.
बाहेर. आणि रियांशला इतका फेवर होता तरी त्याला खेळायला जायचं होतं. त्याचे फ्रेंड्स आले होते त्याला 7 o'clockला बोलवायला नेहमीच्या त्याच्या टाईमनुसार, आणि त्याला लगेच जायचं होतं. काय जायचं होतं ना. त्या दिवशी रात्री तुमच्यासोबत बोलणं झालं आणि तुम्हाला सांगितलं की रियांशला बरं नव्हतं आणि चंदाताईन ते पण गेले. आणि मग त्याच्यानंतर काही शूटच नाही झालं, कारण गेले 3-4 दिवस खरं तर रियांशला बिलकुल चांगलं नव्हतं वाटत. त्याला बराच ताप वगैरे होता, पण आता तो ठीक झाला आहे. आणि मी नाशिकला चालली आहे, तर माझी नाशिकला जायची पॅकिंग चालू आहे. मग माझ्या लक्षात आलं की अरे तो ब्लॉग तर तसाच राहिला, त्याचा एंडच नाही केला असं. तर ताईन ते गेले. त्याच्यानंतर रियांशही आजारी पडला आणि मग 3-4 दिवस मला काहीच मन नव्हतं लागत. म्हटलं की चला आपणही एक चक्कर जाऊया नाशिकला, आता वॅकेशन पण कारण की संपतील. तर तेच आता माझं पॅकिंग वगैरे चालू आहे आणि नाशिकचा पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल, तर तो पण तुम्ही नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि आय होप की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करूनही नक्की कळवा. तर भेटूया आता आपण नाशिकच्या ब्लॉगमध्ये.